नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीच्या नंतर राज्याचं लक्ष लागलं होतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे आणि या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज झालेली आहे। राज्यातील 12 जिल्ह्यात निवडणुका आता होणार असून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम आज मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आलाय आणि याचनुसार राज्यात 5 फेब्रुवारी रोजी आता मतदान होईल आणि 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता निकाल जाहीर होण्याचं एक कळतंय। म्हणजे 10 वाजल्यापासून निकाल जाहीर व्हायला सुरुवात होईल आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला याचे आकडे स्पष्ट होतील। आज आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच झेडपीच्या आणि पंचायत समितींच्या निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। एकूण 12 जिल्ह्यांच्या परिषदेत ही आचारसंहिता लागू झाली। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या निवडणुका पार पडतील। माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या निवडणुका घोषित करण्यात आल्या। या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती। त्यानुसार आयोगाने 10 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आणि अखेर कोर्टाने मग ही मान्य जी आहे ती मागणी केली आणि मग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम आज घोषित झालेला आहे। या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन स्वीकारण्याची तारीख 16 जानेवारी ते 21 जानेवारी असेल। उमेदवारी अर्जांची छाननी जी आहे ती 22 जानेवारी 2026 ला होईल। अर्ज माघारीची अंतिम मुदत असेल 27 जानेवारी दुपारी 3 पर्यंत। अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप 27 जानेवारी दुपारी 3:30 नंतर होईल आणि अखेर मतदान 5 फेब्रुवारी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत करण्याचं ठरलंय। एक दिवस आड झाला की मतमोजणी 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला आकडे स्पष्ट होतील। आता महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50% वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला सध्या बंधनकारक आहे। मात्र राज्यातील उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल त्याविषयी काहीही निर्णय करण्याचा अधिकार आमच्याकडे नाहीये असं दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले। त्यामुळे आता महानगरांमध्ये निवडणुका संपताच ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। मात्र यावरती तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।